अप्रतिम जो स्वरांगी वॉरियर्स संघाचा ते एकंदरीत टी शर्ट आपण पाहतोय आणि ट्रिपल एट ही खूप मोठी कहाणी आहे. ती कहाणी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. तुर्तास आपण वळूया अक्षय गरतकडे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूर राहतोय आणि खेळपट्टी खूप आउटफील्ड खूप टणक आहे आणि त्याचा परिणाम हा चौकार. चार धावा फलकावरती आपण पाहू शकताय. दोन चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. ओवी निरंजन पाटील ही चिमुकली या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले आणि तिचा जबरदस्त नृत्याविष्कार देखील आपण अनुभवणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच ओवी निरंजन पाटील हिचा कमालीचा डान्स आपण पाहणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये जेव्हा जेव्हा चेंडू सीमारेषा पार जाईल. चार धावा पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो वेगवान जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आणि चार धावा फलकावर. डिसिप्लिन बघा. यश चार चेंडू झाले आहेत का? गुणलेखक आपण करेक्शन करून घ्या. एकंदरीत या वेळेला आपण पाहू शकतायत यस लेट टू लेट स्कोर कार्ड अपडेट. या वेळेला खूप सुंदर सुरेख आणि अप्रतिम पद्धतीने क्षेत्र रक्षणाची भूमिका. मी खेळाडूंना विनंती करतोय की जो खेळाडू सामनावीर झाला असेल आपण असा हात जोडून प्रेमळ विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट आहे ते परिधान करूनच आपण खेळायचं आहे. अन्यथा 3 धावांनी पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत कारण सफाळे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरलेला असेल त्या खेळाडूने ते टी शर्ट जे आहे 4646 ब्रँड प्रफुल्ल तांगड्यांच्या सौजन्याने जे टी शर्ट आपणास देण्यात आलेलं आहे ते टी शर्ट कृपया करून आपण परिधान करावं. अन्यथा 3 धावांनी पॅनलाइज. या 3 धावांनी पॅनलाइज जे सामोरं जावं लागले. पंचांचे संकेत पोहोचले गेलेले आहेत. जाणता राजा काटाळे हा संघ या सामन्यामध्ये 3 धावांनी पॅनलाइज करण्यात आलेला आहे. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहू शकतायत. यस 3 धावांनी जे पॅनलाइजला सामोरं जावं लागलेलं आहे. पंचांचा निर्णय पोहोचला गेलाय. स्कोर कार्ड या वेळेला फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो एकंदरीत समाप्ती अखेर बघायला मिळालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत पाहायला मिळते 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. प्रेक्षक वर्ग आपण कृपया करून जरा बाजूला उभे राहण्याचा प्रयत्न करा. आमची प्रेमळ विनंती आहे कारण जे स्कोरर आहेत त्यांच्या सुव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण सूचना. ओवी निरंजन पाटील आपण या अगदी डीजे ऑपरेटरच्या समोर त्यांचा डान्स देखील आपण पाहणार आहोत. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि खूप छान प्रकारे तो नृत्याविष्कार अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर आणि 4 धावा स्कोर कार्डवर श्री गणेश कासकोपरी या संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला बिग ब्लास्ट चेंडू आउट ऑफ द पार्क. दीपेश भोईर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. ऑन साइडला खूप छान प्रकारचा फटका आपण पाहतोय. या डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. यस यावेळेला पंच काय दर्शवतायत डेड बॉल मृत चेंडू घोषित करण्यात आलाय जो एकंदरीत आपण पाहतोय. खूप छान पद्धतीने पंचांची भूमिका अत्यंत चाणाक्ष बघायला मिळालंय. मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर जितमला आपण पाहतोय. जितम गरजच्या या चेंडूवर पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चाफेवाडी चषक षटकार. धन्यवाद डीजे. साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपातील चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 9 चेंडू पंचांच्या माध्यमातून दर्शविण्यात आलाय आणि अतिरिक्त धाव म्हणजे स्कोर कार्ड मध्ये फ्री हिटचे देखील संकेत फार
चपळाईने पंचांच्या माध्यमातून सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवर फ्री हिट पुन्हा एकदा गोलंदाज जीतम ओहो या वेळेला पंचांचे संकेत फ्री हिटच्या चेंडूचा हवा असलेला फायदा उचलता आलेला नाहीये फलकावरती स्कोर कार्ड आपण पाहू शकतो आतापर्यंत 15 धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे 15 रन्स या स्कोर कार्डवर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ झालाय केवळ 3 षटकांचा हा सामना डान्सिंग डाऊन द ट्रॅक यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव पंच विकास तरे त्या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित करतायत सचिन नेवलेकर यांच्या खेळीला पूर्ण विराम लागला जातोय बॅक टू दी पॅव्हेलियन सचिन नेवलेकर तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय दुसरं षटक हे प्रगती पदावरती आपण पाहतोय जे युट्यूबच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट अगदी थोड्याच वेळामध्ये स्कोर कार्ड जो आहे तो अपडेट करणार आहेत फलकावरती आपण पाहू शकतो आतापर्यंत 15 धावा सजलेल्या आहेत चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर षटक क्रमांक 2 मधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला निघून आलाय जिद्देशच्या सेफ हँड्स मध्ये आपण पाहतोय जबरदस्त क्षेत्र रक्षण कसं करावं दर्जेदार झेल कसे कंप्लीट केले जावेत फलंदाजाला तंबूचा रस्ता कसा दाखवला जावा हे मात्र कॉम्बिनेशन चितम गरत अँड जिद्देश गरत या दोन खेळाडूंच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल यावेळेला परिपूर्ण बघायला मिळालाय पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर जितम षटक क्रमांक 2 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर दीपेश भोईर बघायला मिळतोय ऑन साइडला खूप छान पद्धतीने ग्राउंड शॉट केला गेलाय कार्पेटला रोल करणारा चेंडू निघून जातोय मिड विकेट झोन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती एकंदरीत पाहायला मिळते 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहू शकताय तर टेक्निकल एक्सपर्ट्सना विनंती करतोय आपण स्कोर कार्ड अपडेट करा लाईव्ह चॅटच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी जो स्कोर कार्ड आहे आपण ऑन स्क्रीन शो करायचा आहे ही विनंती आहे टेक्निकल एक्सपर्ट्स यांना प्रेमळ विनंती 16 धावा या फलकावर 2 षटकांचा खेळ हा योग्य रीतीने समाप्ती अखेर झालाय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पुष्पक गरत गोलंदाजी मार्कवर स्ट्रेट बॅटने वी शेप मधील फटका जिद्देश करत त्या ठिकाणी चाणाक्ष क्षेत्ररक्षक चेंडूला सोडणार नाहीये सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय व्हेरी वेल फील्ड आपण पाहतोय 2 धावा सहज गत्या परिपूर्ण या आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त प्रदर्शन पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अक्षय गरत चाणाक्ष क्षेत्ररक्षक झेल सोडणार नाहीये या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये धन्यवाद डीजे स्कोर कार्ड या ठिकाणी अपडेट केलं जात आहे आतापर्यंत फलकावरती जर आपण पाहिलं तर 21 धावा या सजलेल्या आहेत यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय या जीवदानी ज्वेलर स्टँडच्या दिशेने खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये तिसरं शेवटचं आणि अंतिम षटक पुष्पक गरत याच्या माध्यमातून फलकावर आतापर्यंत 22 धावा या सजलेल्या आहेत 22 रन्स या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सुंदर अशा वातावरणामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये ओहो वेगवान चेंडू बघायला मिळालाय डॉट स्वरूपातील चेंडू गुड डिलिव्हरी चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 22 धावा या फलकावर 22 रन्स
चेंडूंचा खेळ आतापर्यंत 4 यस गुणलेखक संभ्रम अवस्थेमध्ये आहेत. मी विनंती करतोय आयोजक आपण थोडंसं लक्ष द्या कारण वारंवार गुणलेखक संभ्रम अवस्थेमध्ये पाहायला मिळालेत. जे चेंडूंचं काउंटिंग आहे यावेळेला थोडंसं रॉंग बघायला मिळालं आणि त्या अनुषंगाने आपणास विनंती करतोय शार्प माइंडेड स्कोरर आपण विराजमान करायचं आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. यावेळेला बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून येतो डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स खूप छान प्रकारे आपण पाहू शकतायत. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर पुष्पक गर्द यांच्या माध्यमातून आणि 26 धावा स्कोर कार्डवर 26 रन या फलकावरती आपण पाहतोय. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची अग्रगण्य अग्रमानांकित आणि अद्वितीय स्पर्धा आपण पाहतो. यावेळेला पंचांच्या संकेत आहेत वाईड बॉल. खराब चेंडू दर्शविला गेलाय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. केवळ 3 षटकांचा जो सामना आपण पाहतो. 27 रन्स 27 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर पुष्पक करत सज्ज झालाय. पंच आपण शक्य असल्यास सामना स्पीडअप करून घ्या कारण यानंतर आपल्याला 6 षटकांचा जो अंतिम सामना परिपूर्ण करायचा आहे. पॅनलाईच्या धावा ऍड केलेल्या आहेत का स्कोरर यांना एकंदरीत मी विचारणा करतोय. पॅनलाईच्या धावा ऍड केलेल्या नाहीयेत आपण लक्षात असू द्या. एकंदरीत खेळाडूंच्या माहितीसाठी हे देखील आवश्यक आहे कारण स्कोर कार्ड बाबत कुठल्याही प्रकारचा आक्षेप नकोय आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीबद्दल जी तंतोतंत माहिती पोहोचवणं हे स्कोररचं कर्तव्यच आपण पाहू शकतायत. यावेळेला वेगवान स्वरूपातील चेंडू होता सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. पंच त्या ठिकाणी मात्र गडी बाद करार देत आहे. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर 27 धावा या फलकावर आणि या 27 मध्ये 3 धावाच्या पॅनलाईटच्या स्वरूपात आपण ऍड करणार आहोत. एकंदरीत 30 धावा या फलकावरती 31 धावांचं टार्गेट हे मात्र समोर बघायला मिळेल. 31 रन्सचं टार्गेट या 3 धावा पॅनलाईटच्या ऍड केल्यानंतर 31 धावा जे एकंदरीत टार्गेट आपण समोर पाहू शकता. 27 धावाच्या प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये झालेल्या आहेत आणि 27+3 अशा एकंदरीत 3 धावाच्या पॅनलाईटच्या आहेत. त्या ऍड केल्यानंतर 31 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळते. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये.
शुभम गरत यांच्याकडून देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज ओवी निरंजन पाटील याच्यासाठी आलेला आहे. योगेशजी गरत आमदार चषक या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून देखील 100 रुपीज. तसेच स्पर्श कल्पित पाटील यांच्याकडून देखील 100 रुपीजचं कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेला आहे. जबरदस्त पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहू शकताय. सामन्याला सुरुवात 31 धावांचं टार्गेट या समोर ठेवलं गेलंय. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर विशाल. याला आपण पाहू शकतायत श्री गणेश गास कोपरी संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू निघून चाललाय. जबरदस्त देखणा मनमोहक विहंगम दृश्य दर्शवणारा चौकार अक्षयच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात आपण पाहू शकता. शशिकांत त्याची करत साइड स्क्रीनच्या साइडने आपण पाहतोय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या स्पर्धेचे शिल्पकार पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून अनिल पाटील यांना आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप छान प्रकारे या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. पुन्हा एकदा दररोज दिवाळी नसते हे दाखवून दिलं गेलंय ते मैदानाच्या आतमध्ये. अक्षय गरजच्या खेळीला पूर्णविराम. आदरणीय रोहित पाटील कास कोपरी यांच्याकडून संकेत मात्रे यांच्यासाठी 100 रुपयांचं रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा करण्यात आलेला आहे. 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व घमासान युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आपण पाहतोय. तिसरा चेंडू घेऊन विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुंदर पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फार वेगाने निघून चाललाय पॉइंट झोन मध्ये. डीप पॉइंट मध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. एका साइडने अंकुश तर दुसऱ्या साइडने मिस्टर चीतम. सामना एकंदरीत थांबवायचा आहे. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत आनंद बरबोज साहेब, जज साहेब अर्नाळा गावचं कोहिनूर रत्न या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटक महोदय यांचं शुभ आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये होत आहे. एंट्री गेटच्या माध्यमातून सुमित तिवारी आपण एंट्री गेटला कव्हर करा विनंती करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून खूप छान प्रकारे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये प्रमुख पाहुण्यांचं शुभ आगमन. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय श्रीयुत आनंद बरबोज सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. उद्घाटक महोदय यांचं शुभ आगमन आपण पाहू शकतायत. म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांस मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा असाच पुढे चालवावा. स्वतः चंदनाप्रमाणे जिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करणारं दिग्गज व्यक्तिमत्व चाफेवाडी चषक या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आदरणीय आनंद बरबोज साहेब अर्नाळा गावचं कोहिनूर रत्न आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. यस पंच आपण सामन्याला सुरुवात करू शकतायत. एक दिग्गज व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकताय तब्बल 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा नेते आदरणीय आनंद बरबोज जज साहेब म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात असीम उंची गाठणारं हे दिग्गज व्यक्तिमत्व आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. साहेब आपण आलात म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आलाय. आप आ गए बहार आ गई असं म्हणायला हरकत नाहीये. एक दिग्गज व्यक्तिमत्व स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय आनंद बरबोज साहेब मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. 8 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत.
4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल याला आपण पाहतो. बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. एसटी रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये 31 धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 5 चेंडूत 8 धावा या स्कोर कार्ड वर सजलेले आहेत. अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक. विशाल याच्या माध्यमातून आपण पाहतो खूप सुंदर पद्धतीने मुख्य व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य उद्घाटक महोदयांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. या वेळेला खूप छान पद्धतीने लेग स्टंपच्या बाहेर शफल झाला होता फलंदाज आणि प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर खेळला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त अखेर झालाय आणि 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. विजयासाठी 22 धावांचं टार्गेट समोर. आमच्या मुख्य व्यासपीठावर विद्यमान उद्घाटक महोदय उपस्थित झालेले आहेत. आदरणीय आनंद परबोत साहेब. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शिरदिल व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख आपण पाहतोय. आज जज साहेब म्हणून सुविख्यात आहेत संपूर्ण पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पाहू शकतायत. समवेत आदरणीय सन्माननीय श्रीयुत जॉय परेरा देखील उपस्थित झालेले आहेत. समवेत आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती निशा बरबोज मॅडम देखील उपस्थित झालेले आहेत. चांगली व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर. म्हणतात ना की आयुष्यामध्ये सन्मान प्राप्त झाल्यावर ज्या व्यक्तीला गर्व होत नाही, अपमान प्राप्त झाल्यावर जी व्यक्ती क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी देखील जी व्यक्ती कठोर शब्द उच्चारत नाही ती व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. आणि या उक्तीचं मुख्य उदाहरण आदरणीय आनंद परबोत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उद्घाटक महोदय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. मित्रांनो, वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन, त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे कधीच थांबले नव्हते. आणि म्हणूनच वेळात वेळ काढून उपस्थित झालेल्या आदरणीय आनंद बरबोज सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. एक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतोय. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. खूप छान प्रकारे चेंडू निघून आलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी, अभिवादनासाठी हा चौकार आपण पाहतोय. आणि चौकारासहित धावसंख्या फलकावर तब्बल फ्लाय झाले. ती एकंदरीत पाहायला मिळते 14. या धावसंख्येवर जाणता राजा काटाळे हा संघ पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये सुरू असलेलं घमासान युद्ध. एका साइडने आपण पाहतोय श्री गणेश घासकोपरी, तर दुसऱ्या साइडने प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये या वेळेला जाणता राजा काटाळे. अपील जरूर उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी या अपील मध्ये बघायला मिळाला. स्कोर कार्ड तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, निरामय अवस्थेमध्ये 14 या धाव संख्येवर आपण पाहतोय. 8 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर. पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये विना विलंब करायची आहे. स्वयंसेवक, प्रथमोपचार पेटी आणि पाण्याची सुव्यवस्था अगदी विना विलंब आपण मैदानाच्या आतमध्ये करावी ही विनंती आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडूंमध्ये जे विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर अजून देखील 17 धावांचं समोर पाहायला मिळते. क्रिकेटचा नेत्रदीपक, दैदिप्यमान, आरस पाणी, अभिजात, सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा, याची डोळा. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेटच्या मार्केटमध्ये लॉन्च झालेला नवीन ब्रँड आपण पाहतोय. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट साफेवाडी चषक 2022 पहिलं पर्व. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलंय. अप्रतिम. अनेक विक्रम मालिकांनी आणि अनेक विक्रम यज्ञांनी शृंगारलेली अशी ही स्पर्धा आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गजातल्या दिग्गज खेळाडूचा पदस्पर्श झालेलं असं हे क्रीडा संकुल आपण पाहतोय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धावांचा एकंदरीत जो टार्गेट समोर पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिस्टर दिनेश नागप याच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं. काही क्लास क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटस्टँडिंग स्टॉप, वन हँडेडली आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं कार्य. 9 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 16 धावा फलकावर. पुन्हा एकदा अंकुश आपल्या फलंदाजी मार्कवर.
ऑन साइडला चेंडू निघून चाललाय. गार्गी 11 स्टँडच्या दिशेने खूप सुंदर झेल परिपूर्ण करण्याचं कार्य क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फलंदाज बाद. अवस्था फुलटस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला पाठवला गेलाय. लांब 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 वरचा षटकार. सुपर बॅटिंग. 22 धावा या फलकावर. 22 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. येणारी चेंडू शिल्लक आहेत 7. एक चेंडू शिल्लक असेल पंच लक्षात असू द्या. या षटकामधील एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांचं टार्गेट जे एकंदरीत समोर पाहायला मिळते. 22 रन्स ऑन टू दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठ दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीने परिपूर्णरित्या शृंगारलेल्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. श्री गणेश घासकोपरी या संघाच्या माध्यमातून यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपीबुक स्टाईलने खेळला गेलाय. डीप पॉइंट झोन मध्ये चेंडू अति द्रुत गतीने निघून गेलाय. सीमा रेषा पार. उपयुक्त चौकार. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत श्रीयुत रमणीक काशीनाथ घरत चाफेवाडी विराथण बुद्रुकचे माजी सरपंच महोदय सरांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतायत. खूप छान प्रकारे एकंदरीत सौजन्य लाभलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती माजी सरपंच सेविका सुनंदा रमणीक घरत मॅडमचं शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांच्या गजरात मॅडमचं आपण स्वागत सन्मान करणार आहोत. सामन्याचं समीकरण आहे 6 चेंडू आणि 5 धावा. एकंदरीत खेळाडूंच्या माहितीसाठी कारण मान्यवरांची संख्या आता वृद्धिंगत झाली आणि त्या अनुषंगाने 2 ठिकाणी कोऑर्डिनेट करणं जे एकंदरीत हलकसं कठीण होऊन बसलंय. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सुनंदा रमणीक घरत मॅडम माजी सरपंच सेविका मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला पंचांचे संकेत पोहोचले गेलेत. नो चेंडू यस. पंचांचा निर्णय पोहोचला गेलाय. खूप छान प्रकारे पंचांची भूमिका यथायोग्य आपण पाहतोय आणि अतिरिक्त धावी स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. ते एकंदरीत पाहायला मिळते. शुभम घरत गोल्डन मॅजिक फिंगर्स आम्हाला सूचित करतायत 27 धावा या फलकावर. विजयासाठी अजून देखील 4 धावांचं टार्गेट समोर आहे. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावचीच्या स्वरूपात फलंदाज तंबूचा रस्ता या ठिकाणी प्रस्थान करतोय. बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये स्पर्धा रंगले. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आपण पाहतोय. मैदानाच्या चहूबाजूंनी प्रेक्षकांची संख्या दाटी वाटीने आपण पाहतो. ज्या प्रकारे सागराला उधाण येत असते अगदी तशा प्रकारे आता प्रेक्षकांच्या संख्येने उधाण आलेलं आहे. तुडुंब गर्दी मांदी याळी प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण अनुभवू शकतायत. या एकंदरीत ग्रँड फिनालेचा सामना जवळ येता येता प्रेक्षकांची संख्या वृद्धिंगत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावांचं टार्गेट समोर. फ्री हिट चा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळला गेलाय. खूप छान प्रकारे डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये मिस्टर चिराज त्या ठिकाणी दक्ष आहे, चाणाक्ष आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 5 आणि धावा हव्या आहेत 3. कंपल्सरी चेस आहे. 2 संघ. एका साइडने फलंदाजी करणारा संघ जर आपण पाहिला तर जाणता राजा काटाळे, तर दुसऱ्या साइडने गोलंदाजी करणारा संघ श्री गणेश घासकोपरी. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी ही कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला नो चेंडूचे संकेत आणि तृतीय क्रमांकाचा खरा मानकरी या वेळेला ठरताना जाणता राजा काटाळे जो एकंदरीत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त
प्रदर्शन बघायला मिळालंय. हँडशेक करायचं आहे दोन्ही सुद्धा संघांना विनंती करतोय. क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम म्हणून ओळखला गेलाय. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत पोहोचलेला हा 120 ग्रामचा टेनिस चेंडू ज्याने तुम्हा सर्वांना अक्षरशः वेड करून सोडलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता हँडशेक केले जात आहेत. आज या टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस